तर नमस्कार मित्रांनो, पुनश्च आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी पवन जाधव, तुम्ही बघताय द MH29. तर आज NSS दिवस तिसऱ्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज NSS तिसऱ्या दिवसचा जे काही आपले प्रोग्राम आणि जे आपले कार्यक्रमाचे जे संदर्भ आहे ते आपण आपल्या व्हिडिओमार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आज सुरुवातीलाच सकाळी आपल्याला हर्षल भाऊ मिळाले. तर हर्षल भाऊचे सर्वप्रथम आपल्या चॅनलवर स्वागत करतो मी. हर्षल भाऊ, दिवस सुरुवातीच्या दिवसाला तुम्ही कशा प्रकारे आपल्या चॅनल मार्फत शुभ सकाळ मार्फत शुभेच्छा देतात? सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. लगावचा ते बघा, महाराज म्हणतात जगदंबा देवीच्या मंदिरापुढे आम्ही बसलेलो आहोत आणि जगदंबा देवीच्या मंदिरापुढे सकाळची सुरुवात आम्ही केलेली आहे. आईचं दर्शन घेतलं, बापूंचं दर्शन घेतलं. ब्लॉगमध्ये पुढे दाखवणारच आहे या देवस्थानाची माहिती तुम्हाला. अशा प्रकारे आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात केलेली आहे व दिवसभराचे अपडेट तुम्हाला या ब्लॉग्समध्ये भेटतील. धन्यवाद. तर मित्रांनो, आज जे काही दिवसभराचे प्रोग्राम आणि जे संदर्भ आणि आपले कार्यक्रम राहणार आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमार्फत दाखवू. तर मित्रांनो, NSS तिसऱ्या दिवसमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आलेलो आहोत संकेत. आज NSS तिसऱ्या दिवसमध्ये काय नियोजन आहे तुमच्या ग्रुपचं आणि तुमचं? आमचं काय ना, आज आमचं नाटक आहे. तर सर्व कार्यक्रम झाला तर 5 वाजता आमचं नाटक आहे, तर सर्वांनी बघा. आणि आज कालची ब्लॉग्स पवनचे नाही का थोडी क्लिप डिलीट झालेत, तर सॉरी पवन. म्हणजे पवन त्याबद्दल संकेत तुम्हा सर्वांकडून दिलगिरी व्यक्त करत आहे माझ्याबद्दल. तर कालचे व्हिडिओ आपले डिलीट झाले आणि कालचा व्लॉग येऊ शकला नाही, त्याबद्दल मी दिलगिरी आहो आणि त्याबद्दल मी खरंच दुःखात आहो. तर ते कालचा भरपूर मेहनतीचा व्हिडिओ होता, ते आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होऊ शकला नाही काही कारणामुळे. तर संकेत, अजून काय तुमच्या ग्रुपचं नियोजन असणार आहे? आमच्या ग्रुपचं नियोजन काहीच नाही पवन, की आज आमचं बस नाटक आहे, दुसरं काही नाही. आणि विवेक सरांचं होम डे आहे. विवेक सर आज तुमचं होम डे आहे, तर कशा प्रकारे तुमचं होम डेचं नियोजन असणार आहे? आज आता नाश्ता असणार आहे. काय नाश्त्यामध्ये काय या वाटते? पोहे नाही, ते मटकी आहे वाटते. अच्छा. हां, आणि मग मटकी झालं की मग जेवण दुपारी. आणि सर स्वीटमध्ये काय आहे? स्वीटमध्ये स्पेशल डिश आहे, मग तुम्हाला दुपारी समजेलच. म्हणजे सरप्राईज ठेवलं असं. तर स्वीटमध्ये जे काय आहे ते आपल्याला दुपारी 2 वाजता कळेलच. आणि यांच्या होम डेचं नियोजन तुम्ही आपल्याला बघू शकता कशा प्रकारे. तर भेटू आता समोरच काय आहे, काय नियोजन होणार आहे ते. तर मित्रांनो, आताच आपण लगेच विशाल सरांजवळ आलो. तर विशाल सरांकडून आपण जाणून घेऊ त्यांचा आज छत्रपती शिवाजी महाराज या ग्रुपचे नियोजन. तर विशाल सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या माझ्या चॅनलवर. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचं तुमचं काय नियोजन असणार आहे? आज आमच्या ग्रुपची कामगिरी अशी आहे की आज आम्हाला श्रमदान करायचं आणि गावामध्ये आज कॅम्पमध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आहे. तर आज आपल्याला गरोदर माता आणि त्यांचा सर्वे करायचा आहे. तर एकंदरीत सर्वे करण्यासाठी आज रॅली काढायची आहे आणि त्याचा सर्वे करायचा आहे. निष्कर्ष गावामध्ये किती गरोदर माता आहेत, ते त्यांच्या छोट्या बाळांना कोणता आहार देतात, तर या गोष्टीचा सर्वांचा सर्वे करायचा आणि त्यानंतर तिथून आल्यानंतर थोडंसं श्रमदान करायचं आहे. आज आमच्या ग्रुपचं आज हे नियोजन आहे. तेजस सर, तुम्ही पण छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपमध्ये आहे, तर तुमचे काय शब्द राहणार आहे आपल्या ग्रुपसाठी? जसे विशाल लोंढे सर सांगितलं, विशाल लोंढे सरने, तसंच आम्ही आज करणार आहे. आमचं श्रमदान आहे आज, त्यामुळे आज आम्ही गावाला भेट देणार आहे आणि गरोदर माता साफ करणार आहे आज आणि बंधारा सुद्धा बांधणार आहे. बरं, आशिष सर पण छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपमध्ये आहे. तर आशिष सरांकडून आपण त्यांची मत जाणून घेऊ. तर आशिष सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज काय असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपतर्फे? जसे आज विशाल सर आणि तेजस सरांनी तुम्हाला सांगितले, तसंच आम्ही ऐकणे आज गावात भेट देणार आहे. गर्भवती महिलांच्या ऐकणे भेट घेऊन त्यांची समस्यावर, त्यांचे मुलांच्या ऐकणे आहारबद्दल माहिती घेऊन घेणार आहे व आपण आज श्रमदान देणार आहे पूर्ण कॅम्पमध्ये. आणि आज आपण श्रमदान देऊन आपलं छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचं नाव रोशन करणार आहे. पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप यांच्या वतीने गाव फिरून आणि आज शिबिर काढण्यात आलेला. छत्रपती शिवाजी महाराजच्या ग्रुप वतीने गर्भवती महिला यांना काहीतरी प्रश्न विचारत आहे. तर हा शिबिर NSS मार्फत राबविण्यात येत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचा 8 मार्च असल्या कारणास्तव आमच्या ग्रुपला ही कामगिरी दिली की आज
या एरंडा गावामध्ये आमचा कॅम्प आलेला आहे. तर या कॅम्पमध्ये महिला आणि जे डिलिव्हरी झालेल्या म्हणजे जे बाळ छोटे बाळ असलेले त्यांचा सर्वे करायचा आहे. त्याच्यामध्ये आम्हाला अशी कामगिरी दिली की त्यांना महिना कोणता चालू आहे, हिमोग्लोबिनची कमी आहे का, आयरन कोणतं वापरता, त्याच्यानंतर बाळ किती महिन्याचं आहे, त्याच्यानंतर परत त्या बाळाला आहार कोणता देता, पौष्टिक आहार, अंगणवाडी. नाव वगैरे लिहून घ्या ना, ते प्रश्न जे विचारत आहे त्याचे उत्तर पण होती तेव्हा सोनोग्राफी वगैरे झाली होती ना तिच्या मम्मीची. आईचं नाव आईचं नाव काय विषय आईचे का वर्षा विनोद डागे. इकडे जराशी एक फोटो घेऊ द्या. इकडे ना बोलू ना. छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप NSSच्या वतीने हा एरंडा गाव फिरून गर्भवती महिलांचे प्रश्न विचारण्याचा काम छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप करत आहे. तर या ग्रुपचे सर्व पदाधिकारी, NSSचे व्हॉलंटियर हे उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे नाही घरी नाही आहे, बंद आहे त्यांचं. माझ्या शाळेत गेलं. आजूबाजूला आहे का कोणी? तिथे आहे का? हां, ते अमूलचे बायको द्या ना. ती आम्हाला माहिती नाही. नाव देतो मी. आईचं नाव माया गजानन डांगे. वय असेल 20. काय सांगायला लोक अटक करतील. आम्ही पुसतचे आहो. बाळ 5-6 वर्षाचे. आईचं ना ती एक मुलगी आहे पहिल्या वर्गात आहे. चालते की? हो हो ठीक आहे. नाव सांगा आईचं. आधी शुभांगी. वय किती आहे आईचं? आईचं वय किती? संजीवनी सुनील. मुलीचं नाव नाही, दुसरी संजीवनी सुनील भेंडे. तिचं का 30 टाकू? 25 टाकणार. शुभांगी सांगतो 25 टाक. 26-27 टाकतो. आणि यांचं 24 टाकू. हो टाक. शुभांगी सांगतो मोठे आहेत. आम्ही पण दिसलो पाहिजे. किती वर्षाचा आईचं नाव काय? उज्ज्वला. वैभव ठाकरे. त्याचं वय सांग, तो वय सांग. 1.5 वर्ष. पैसे भेटणार पैसे घ्यायचे. माझं 1 2 3 4 5 6 1 वर्ष येते. तर तुमचं नाव? शिवानी अजित पवार. अजित पवार. कसं झालं तुमचं? जी जन्मतः लस देते ते दिली त्याला.
किती झाले होते? भात डाळ वजन किती? ताई आम्ही फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद कडून आलेलं आहे. आमचा राष्ट्रीय सेवा योजनेचं इथं 7 दिवसाचं श्रमदान शिबिर आणि प्रोग्राम आहे. तर आज आमच्या ग्रुपचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप आहे आणि आमच्या ग्रुपला आज अशी कामगिरी दिली की गावातील ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांचं सर्वेक्षण करायचं. तर गावामध्ये किती महिला गर्भवती आहेत किंवा ज्या महिलांचे छोटे बाळ आहेत तर त्या बाळाला काय आहार वगैरे देतो. तर आपलं नाव काय? प्रमिना गजानन चव्हाण. आपला वय काय? पूर्णिला गजानन चव्हाण. वय 27. मी माझी जाऊची आहे. 6 वर्षाची. आहार मध्ये काय देता तुम्ही? जेवणा वगैरेसाठी काय देता? काय करते खिचडी. जेव्हा झाली होती तेव्हा हेल्दी होती का? हो. भात पोळी. किती तुमचं वजन किती आहे? माझं 47 किलो. त्या मुलाचं वजन किती आहे? याचं 15 किलो. ठीक आहे. डिलिव्हरी कशी झाली होती? शेजार झालं. ठीक आहे. मुलं झालं तेव्हा त्याला पूर्ण शिबिर वगैरे पूर्ण दिलं. हां लस वगैरे लस दिली? वगैरे दिली होती? हो झाले पूर्ण. जारी करायचं. ते त्यांची मीटिंग होती. या मॅडम या समोर या. सर बरोबर घ्या जा समोर लोटायला तर आम्हाला मागून त्याला. हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपच्या वतीने गर्भवती महिलांना प्रश्न विचारायचे शिबिर आपण NSS मार्फत गावात बघले तुम्ही माझे व्हिडिओ. तर विशाल सर, तुम्ही हा शिबिर राबवला आणि तुम्ही गावात प्रश्न विचारले अनेक लोकांना, त्याबद्दल तुमचा अनुभव काय मिळाला? त्याबद्दल तुमच्या लोकांचा प्रतिसाद काय मिळाला? एरंडा गावातील प्रत्येक व्यक्तीला भेटले. तर काही लोक शेतामध्ये गेले, परंतु जेवढे काही होते ना गावामध्ये त्यांनी पूर्णपणे आम्हाला सपोर्ट केला. सर्व क्वेश्चनचे आन्सर अतिशय योग्यपणे दिले आणि त्यानंतर आम्ही सर्वे करण्यासाठी असा अतिशय चांगला अनुभव आला आम्हाला. कारण सर्व जे लोक होते गावातील ते सर्व म्हणजे सहकार्य करत होते. धन्यवाद. सर्व चालू आहे मित्र. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपच्या वतीने संपूर्ण एरंडा गाव फिरणं झाल्याच्या नंतर आता आपण आलो जिल्हा परिषद शाळेमध्ये. मग तुम्हाला जेवायला काय मिळते इथे? खिचडी. काय चांगलं शिकवतात? कांबळे? अनुराधा कांबळे. तुमचं नाव काय? तुझे फ्रेंड असेल रोज येतात तुम्ही? खूप खुशी झाली. फ्रूट्स बनवायचे. कोणता फ्रूट बनवणार आहे तू? मी ऍपल. आम्ही दोघे तुमच्या शाळेमध्ये काय भेटते? म्हणजे खायला चॉकलेट. सर्व हे होतात, तास होतात. मॅम कसं शिकवतात तुम्हाला सांगतो. बनवा तुमचं काम. माझं नाव त्याच्यानंतर त्यांच्या रस्ता वगैरे किती झाल्या? जरा 4-5 यार मी व्हिडिओ मध्ये यायचा प्रयत्न करतोय, तुम्ही मला सरळ म्हणताय.
महिना कोणता आहे त्या बाईला? झाला महिना संपला महिना चौथा महिना असेल तर 2 सोनोग्राफी करून टाका म्हणजे 4 तुमच्या अंदाजाने तिकडे काढा. मी बी यावर नाव लिहून पहिले मॅडमचं नाव वगैरे. मॅडम आम्ही PN फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. आम्ही NSS कॅम्प तर्फे इकडे 7 दिवसाची शिबिरसाठी आलेलो. तर आमच्या ग्रुपला आज अशी कामगिरी दिली की आजचा दिवस पण विशेष आहे की 8 मार्च जागतिक महिला दिवस आहे आणि आज आमच्या म्हणजे ग्रुपचं नाव आमचे छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप आहे आणि आमच्या ग्रुपला आज अशी कामगिरी दिली की या एरंडा गावातील गर्भवती महिला आणि ज्या छोटे बाळ आहेत ज्या महिलांना तर त्यांचा सर्वेक्षण करायचं आहे. तर मॅडम तुमचं नाव? माझं नाव डॉक्टर प्रियंका गायकवाड खाडे, सौभाग्यवती प्रियंका खाडे आणि ही माझी छोटीशी मुलगी संयुक्ता खाडे. वय तुझ्या मनाने टाकून दे. तिचं 3 वर्ष आणि बाळाचं. तर मॅडम तुम्ही बाळाला काय आहार देता? आता कॅम्पचं सांगू का घरचं? सकाळी उठल्याबरोबर तिला नाश्ता असतो, त्याच्यामध्ये उपमा असते किंवा दूध वगैरे. डायजेस्ट होत नाही आम्हाला त्यामुळे. आणि दुपारच्या याच्यामध्ये वरण भात आणि जशी पोळी भाजी खायची ते आहे. पुन्हा सायंकाळी फ्रूट्स असतात दुपारी तिला. रात्री 12च्या झोपायच्या अगोदर सुद्धा वेट किती आहे? तिकडे एक 3 वर्षाची आहे ना, 12 kg आहे. मॅडम ते गालतीचे शिबिर वगैरे हां आणि नेक्स्ट टाइम 3.5 kg वेट होतं. मॅडम आपलं किती बर्फचं वेट जे आहे ना 3.5 kg. आपत्ती किती आहे? हे सेकंड. पहिली मुलगी आहे ती 7 वर्षाची आहे. हा तिला ते मिल्कमध्ये लॅक्टोजचं प्रमाण जास्त असतं ना, त्यामुळे तिला ते डायजेस्ट होत नाही. म्हणजे तिला हे लूज मोशन बऱ्याच वेळा ट्राय केलं तिला. सोनोग्राफी किती झाली? आता ज्या ज्या डॉक्टरना रिकमेंडेड केलेल्या असतात त्या सगळ्याच केलेल्या आहेत. किती झाले टोटल? नाही 6 नाही, जवळपास मी 8 केल्या. एक जी हे असते ना कलर डॉपलर वगैरे आणि एक असते की बेबीचा हार्ट चेक करण्याची. तिचं नाव नाही माहिती मला आता, आठवत नाही. म्हणजे 3 मंथ त्यांचे हार्ट, परत आई हां नाही 5th मंथ त्यावेळेस. प्लस त्याच्यामध्ये आम्ही TTC इंजेक्शन घेतलेले आहे. संत श्री सेवालाल महाराज ग्रुपच्या वतीने नाश्ता आयोजित केलेला आहे सकाळी. ग्लास कुठे गेला? संत सेवालाल महाराज ग्रुपचा आज होम डे, त्यांच्याकडून नाश्ता मटकी हा आयोजित केलेला आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे मेंबर. विचित्र समजा रे, डबल मिनिंग बोलायला पाहिजे. याचा बरोबर घे पाहिजे, शूट बरोबर आला पाहिजे. काय म्हणतो मॉडेल आहे आपलं. आमच्या मॅडम छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे मॅडम यांचा नाश्ता चालू आहे. इथं इकडं पण चालू आहे. आज संत सेवालाल महाराज ग्रुपच्या वतीने मटकी दिली नाश्त्याला. ह्या मॅडम धनश्री मॅडमचा नाश्ता झाला. ह्या मॅडमनं 2-2 प्लेट नाश्ता घेतला होता. यांना भरपूर भूक लागली होती, बघू शकता. आणि हे आम्हाला सर्वेमध्ये म्हणू लागली होती मला की मला भूक लागली बघा 2-2 प्लेट नाश्त्याचे.
2 प्लेट नाश्त्याचे. नाही, तिचे 1 प्लेट. मी खात आमचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे सर्व पदाधिकारी. ब्लॉगर आहे आमच्या महाविद्यालयाचा. त्याच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. तर मित्रांनो, सर्व NSS व्हॉलेंटियर येतात श्रमदानसाठी चालले. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे विविध ग्रुप इथं जमलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आमचे मॅडम गायकवाड मॅडम ब्लॉगिंग करत आहे आज. तर त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये माझा संदर्भ टाकला. मी त्या मॅडमच्या मनापासून आभार मानतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे पण व्हॉलेंटियर येत आहेत. तर आता हे श्रमदानसाठी चालले आता गावात. तर ते आपण व्हिडिओमध्ये दाखवू. भैया चल रे. असं करून जा रे, झाडू दाखवून. भारत माता की जय. सर जायचं कुठं? स्वामी विवेकानंद ग्रुप संचालक. तेजस भाईनं पाणी अडवलं. छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे मेंबर भरपूर ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्या लागोपाठ छत्रपती संभाजी महाराज ग्रुपचे पण मेंबर ऍक्टिव्ह आहेत. आणि हे मॅडमचे फ्रेंड हे मॅडम आहेत. पण आम्ही आता वेगळं झालो. आम्ही आलो पाहिजे आता पार्टी बोलू. आमचे NSSचे प्रमुख प्राध्यापक नेते सर हे भरपूर कार्यकर्ते आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाखाली ते संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा त्यांचा आज धोरण हाती घेतलेलं आहे. स्वच्छ भारत अभियान यांच्या अंतर्गत फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथील NSS व्हॉलेंटियर सर्व विद्यार्थी एरंडा गाव स्वच्छ करण्याचा धोरण हाती घेतलेला आहे. NSSच्या अंतर्गत हा स्वच्छ भारत अभियान त्याच्यातलाच हा एक छोटासा मोहीम तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे NSS व्हॉलेंटियर आणि संभाजी महाराज ग्रुपचे NSS व्हॉलेंटियर आणि फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथील विद्यार्थी हे अतिशय कष्ट करत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि प्राध्यापक नेते सर हे त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण गाव झाडण्याचा धोरण हाती घेतलेला आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय. तेजस भाई पाणी भरपूरच अडवत आहे बघा. पाण्याचा महत्व इथंच कळते मित्रांनो तुम्हाला. झाडू मारो, लवकरात लवकर झाडू मारा. चला एका जागी जमा करा. ते झाडूवाले रिकामीवाले इकडे. आणलेत ना आता मिळाली.
मित्रांनो आणि अनिकेत तसेच एरंडा गावचे माझे सदस्य आणि पदाधिकारी आपले माजी सरपंच भैया तर आपल्याला मिळाले. तर यांचे आपण गाव आता स्वच्छ केलं आणि हे मंदिर पण स्वच्छ केलं. त्या मंदिर परिसरात आपण ते दादा पाणी टाकत होते, त्यांच्याकडून पाणी आपण मारलं आणि स्वच्छ केलं. संतोष डांगे दादा हे पाणी टाकत होते. तर तुमचं गाव स्वच्छ करत आहे भैया, काय वाटते तुम्हाला? थोडं चांगलं वाटते. राजाचा किल्ला मस्त केला. बरोबर. तर मित्रांनो, एरंडा गावामध्ये हा हनुमानांचा मंदिर श्री शिवाय नमस्ते भव्य असं या मंदिरावर लिहून, आणि हे श्री हनुमान भगवान यांचा मंदिर. आणि मंदिर परिसरातच नुकतेच NSS व्हॉलेंटिअरचे सर्व सदस्य आले तर आणि मंदिर परिसरात स्वच्छ करण्याचा त्यांचा धोरण हाती घेतले. तर आताच आम्ही एक बुद्ध विहाराचं मंदिर ते आपण स्वच्छ केलं. त्याच्यानंतर हा हिंदू धर्माचा मंदिर जे हनुमान भगवानांचा प्रकटित आहे. तर हा मंदिर परिसरात सर्व NSS व्हॉलेंटिअर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि सेवालाल महाराज असे ग्रुप डिवायडेशन झाले. तर त्या ग्रुपच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी गाव झाडून काढण्याचं तर धोरण हाती घेतलं. त्याबरोबरच मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा हा पण धोरण त्यांचा अतिशय चांगला आहे. तर हा मंदिर परिसर अतिशय चांगल्या प्रकारे फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छ केलं. छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे हे दोन्ही मॅडम आणि येतं एरंडा गावामध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या मोहिमेअंतर्गतच हा मंदिर परिसर झाडत. आणि तिकडं आशिष सर पण आहे आणि असे आमच्या ग्रुपचे मेंबर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे गाव झाडून काढण्याचा धोरण हाती घेतलेलं आहे. ह्या मॅडम आमचे 2 प्रमुख आहेत छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचे. तर मित्रांनो, माझ्यासोबत माझे मोठे बंधू हर्षल भाऊ आले. तर हर्षल भाऊ इथं मंदिर परिसर झाडून काढत आहे. तर हर्षल भाऊ हे देवधर्म करण्यासाठी आधी मग्ध आणि पुन्हा ते श्रीराम भक्त आहेत. त्याच्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला की हा मंदिर परिसर. तर हर्षल सर, तुम्ही हा मंदिर परिसर झाडला त्याबद्दल तुमचे मत काय असणार आहे? हे सगळं झाडून काढलं. हां. तिकडे बुद्ध विहार पण झाडलाय. हां. जेणेकरून समाजाची भावना आमच्याकडे चांगल्या दृष्टीची हो. हां. हे आमचा मूळ उद्देश आहे. हनुमानजीचे दर्शन करा. आणि सध्या मी कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तुम्हाला सध्या बोलू तर शकणार नाही. सरकार बघू शकता हर्षल सर हा झाडू मारत आहे आणि हर्षल सर हा मंदिर परिसर पूर्ण झाडून काढले. पूर्ण झाडून काढलेला आहे. आणि हर्षल सर एकट्यानेच हा पूर्ण मंदिर परिसर झाडून काढला. तर हर्षल सरांच्या मनापासून मी आभार मानू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, संत श्री सेवालाल महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, संत श्री सेवालाल महाराज की. तर मित्रांनो, जिकडे तिकडे मी बघितलं आणि ऑब्झर्व केलं, छत्रपती शिवाजी महाराजचे ग्रुपचे जे पदाधिकारी NSS व्हॉलेंटिअर आहे, जसे की ह्या मॅडम आणि आशिष सर आणि विशाल सर, संपूर्ण NSS व्हॉलेंटिअर मध्ये मी बघितलं छत्रपती शिवाजी महाराज ग्रुपचेच NSS व्हॉलेंटिअर जास्तीत जास्त ऍक्टिव्ह दिसत आहे. विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक नेते सर आणि सर्व NSS व्हॉलेंटिअर यांनी संपूर्ण गाव स्वच्छ केल्याच्या नंतर आता आपले जे स्थायी आपण जिथं आपले सगळं NSSचे प्रोग्राम होते आपण तिथं चाललो आता. तर सरांचं धोरण होतं की आपण गाव झाडून काढायचं. तर आता मी जेवढे काय गावातले बुद्ध विहार तसेच हिंदू धर्मातील मंदिर आणि गावातले प्रमुख स्थळ आणि चौक ते संपूर्ण आम्ही झाडून काढल्याच्या नंतर आता आम्ही आमच्या ठिकाणी झालेलो. तर मित्रांनो, आज होम डे संत श्री सेवालाल महाराज या ग्रुपचा आहे. तर यांनी मेनूमध्ये आज काय आहे काकू आहे? तर त्यांनी मेनूमध्ये शेवभाजी ठेवली, तसेच मटकी, तसेच ह्या काकू पोळ्या बनवत आहे. आणि त्यांनी आगळं वेगळं काहीतरी करायला पाहिजेत बा म्हणून हे कुरकुरे ठेवले. हे कुरकुरेचा टेस्ट आपण बघणार आहोत. मित्रांनो, 1 नंबर कुरकुरे आहे. सस्तावाला समोसा असा गौरव भाऊचा विचार आहे. आणि शेवभाजी मला बघून अतिशय मन मग्ध झालं.
आणि शेवभाजी मला भरपूर आवडते आणि म्हणून मी 2 प्लेट एक्स्ट्रा खाणार मित्रांनो. सेवालाल महाराजाच्या ग्रुपचा नियोजन हा भरपूर चांगल्या प्रकारे त्यांनी येतं नियोजन केलं आणि ते शेव तिथं आहे आणि संत सेवालाल महाराज ग्रुपचे सर्व मेंबर. आणि असा हा एक ग्रुप एकमेव आहे की मी सगळे ग्रुप ऑब्झर्व केले. सगळे पदाधिकारी एकत्र दिसले नाही, परंतु सेवालाल महाराजचे ग्रुपचे सर्व पदाधिकारी मला एकत्र दिसत आहे. आणि या ग्रुपमध्ये माझे 2 भाऊ आहे, गौरव भाऊ आणि विवेक भाऊ. हे माझे मोठे बंधू आणि माझे सिनियर पण आहे. तर यांचा ग्रुपचं नाव संत सेवालाल महाराज असा ग्रुप त्यांचं नाव आहे. आणि त्यांचा आज मेनू आपण बघितला आणि आता अजून भरपूर त्यांचे कार्य राहिले. आता बघू समोर कसं कसं होते ते बघू मित्रांनो. तर मित्रांनो, राजमाता जिजाऊ ग्रुप यांच्या वतीने ह्या संजना जयस्वाल ह्या मॅडमनी वुमेन्स डेच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे हे रांगोळी रेखाटण्याचं कार्य केलं. तर याच्या अगोदर आपला यांचा व्हिडिओ आपण प्ले केला होता, त्याच्यात ही रांगोळी अर्धवट होती, तर आता संपूर्ण झालेली आहे. तर तुम्ही यांचा एक क्लिप बघू शकता कशा प्रकारे. आणि आज जागतिक महिला दिवस आहे, त्याच्यामुळे हा रांगोळीचा महत्त्व अतिशय आहे. आजच्या दिवशी तर भरपूरच महत्त्व आहे. आणि त्यांनी आज स्टेज डेकोरेट केलं आहे, तर स्टेज डेकोरेटचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि यांचे प्रमुख मेन म्हणून कार्यवक्ते आहेत तर शुभम सर आहेत. तर आणि या संजना मॅडमने हा रांगोळी काढली. तर मी संजना मॅडमना अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांनी चांगल्या प्रकारे रांगोळी रेखाटण्याचं कार्य केलं. राजमाता जिजाऊ या ग्रुपच्या तर्फे आज स्टेज डेकोरेशनचा कार्य चालू आहे. तर ह्या मॅडम येतं चांगल्या प्रकारे रांगोळी रेखाटण्याचं काम करत आहे. तर यांच्या रांगोळी अतिशय चांगल्या प्रकारे दिसत आहे मला. आणि काही राजमाता जिजाऊ मंडळ ग्रुपच्या वतीने काही सदस्य इकडं स्टेज डेकोरेटचं कार्य करत आहेत. तर माझा मित्र पवन आहे याच्यात आणि भरपूर चांगल्या रीतीने याने स्टेज डेकोरेट करण्याचा यांचा कार्य दिसत आहे. आणि हे मॅडम बहुतेक सूत्रसंचालन चालू आहे यांचं, तर हे त्यांची तयारी करत आहे. तर राजमाता जिजाऊ ग्रुपचा हा स्टेज डेकोरेशनचा कार्य. विचारायचे काय म्हणताय विचार नाही तुम्हाला. जेवण तर अतिशय एकदम चांगलं झालं. संत श्री सेवालाल महाराज ग्रुपच्या वतीने हा आयोजित कार्यक्रम अतिशय मला चांगला वाटला. आणि स्वीटमध्ये मोतीचूरचे लाडू आणि त्याच्यात हे 3D जे आहे का हे माझे फेवरेट आहे. तर हे मी जास्तीचे खाल्ले. तर मी संत सेवालाल महाराजच्या ग्रुपला लाईक करतो माझ्याकडून. आणि अतिशय एकदम चांगला आशीर्वाद द्या. तुमचा 1 नंबर मिळेल अशी मी अशा बाळगतो. NSS कॅम्पमध्ये जेवणाच्या बाबतीत. सर मग सांगा, जेवण कसं काय झालं तुमचं? म्हणजे आमचा अतिशय सुंदर होतं, ज्याच्यामध्ये शेवची भाजी, हे ट्रायंगल्स, वरण. मला तसं पातळ वरण आवडते पण जास्त घट दिलं मॅडमने. अच्छा. आणि पण एकंदरीत सर्व जेवण काय व्यवस्थित होतं. आणि स्वीटमध्ये खूपच आवडलं मला. खूप आवडलं का? जेवणाचा आस्वाद घेताना असं वाटतं की बा ते महान हात कुठायचे आणि हे भोजन बनवलं. काकू आहे आपल्या स्पेशलिस्ट काकू. खूपच चांगलं, लय आवडलं मला. धन्यवाद सर. आमच्या ग्रुपचं नाव वगैरे काय आमचं? सेवालाल ग्रुपने आज संत श्री सेवालाल महाराज ग्रुप. संत श्री सेवालाल महाराज ग्रुपने जे भोजन बनवलं ते आज खूपच सुंदर. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. गेटअप कशाचं आहे आणि कसं वाटते तुम्हाला हे गेटअपमध्ये येऊन? अनुभव आहे की आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनवर गेटअप केलेला आहे आणि आम्ही त्याच्यावर एक ॲक्ट इथं सादर करणार आहोत. तरी आपण सर्वांनी तो ॲक्ट पाहावा अशी आमची मनस्वी इच्छा आहे आणि तुम्ही सर्वांनी पहा. पवन भाऊ तुम्ही पण आहे का याच्यात? आम्ही महाराजाचे जे म्हणतो आपण शिष्य, आम्ही ते त्याचे कॅरेक्टर करणार आहे. आणि जे अंधश्रद्धा आहे तर त्याच्याविषयी हे कार्यक्रम आम्ही राबवत आहे. ही नाटिका सर्वांनी पाहावी ही आमची मनोइच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविका आहोत. आम्ही इथे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर एक नाटक सादर करणार आहोत. तरी आपण सर्वांनी ते नाटक शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 2 मिनिटं थांबणार आपले सहयोगी नाही. माझं नाव संकेत शेळके. मी सावित्रीबाई फुले या ग्रुपचा मेंबर आहे आणि माझं रोल याच्यामध्ये महाराजाचा आहे. थँक्यू.
बाई या तुम्ही नाशिकला राहता या बाबांकडे बसा देवा मला मला दारात रोज मागतो यावं घरात पगार देत नाही लेकरं बाळावर लक्ष नाही जय लागून आले बघा तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी होईल तुला भरून देतोय जय अमिताभच्या धैर्याची एक बालक द्या जय माधुरी करिश्मा डिंपल पोस्ट हाय लाईक सिंपल आगे करा याने जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला सांगते आणू नको विसरून जाऊ नको वेळ जाऊ नको अरे तुझं रूप मला आवडले खूप संख्या ये बाबा तुला काय घाई झाली ना बस बस बाबा बस मला रात्रीची झोपच येत नाही नुसती क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी तर उठतो झोपेतून मला एक ताईचा करून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाला आता सगळं व्यवस्थित आपण बस आणि मी तुझ्या शिरोवर असताना काळजी कशाला करतो हे पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईच बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवाचे गणेश सतीश तेंडुलकर आणि कुंभे विरुद्ध कावळे सिग्नल काकूने मला ह्या बाळाची माऊली आणि मला याच्यावरची लिंबूची सवली मला एक फटका आणि जाऊ दे सटका आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दरिंदास येतील तुला अंदर बोल विस्की आता तोच बोलू नको काय मी गावची भीत नाही आगे येत आहे आणि चल जा घरी घरी मागा पुढे पाहू नको वेळ लावू नको चुकांडी देऊ नको मला घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टाकतील नाही तुला चोपतील निघतो थोडंसं बाळगा इथं बाकीचे विद्यार्थी आहेत ठीक आहे सर्वांना विनंती करते इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए, तो लाइक मारो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है।